Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn Easily by संध्या वाघ। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 2.6 चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। आता हा प्रॅक्टिस सेट अतिशय स्पेशल आहे कारण की या प्रॅक्टिस सेट मध्ये सगळे प्रॉब्लेम्स हे वर्ड प्रॉब्लेम आहेत। आता वर्ड प्रॉब्लेम म्हणलं की आपल्याला यासाठी एक थोडीशी काळजी का घ्यावी लागते, तर दिलेल्या इन्फॉर्मेशनवरनं दिलेल्या कंडिशनवरनं आपल्याला इक्वेशन्स फॉर्म करावे लागतात। आता या ठिकाणी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर स्टडी करतोय म्हणून दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला जे काही इक्वेशन तयार करायचे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचे आणि त्यामध्ये फक्त सिंगल व्हेरिएबल कन्सिडर करायचा। तर अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की इक्वेशन जे आपण तयार करणार आहोत ते अतिशय परफेक्ट पाहिजे। त्यासाठी आपल्याला 3 स्टेप फॉलो करायच्या। पहिल्यांदा आपल्याला एक व्हेरिएबल अझ्युम करायचा जे आपल्याला फाइंड आउट करायचं ते, त्यानंतर दिलेल्या कंडिशनवरून इक्वेशन फॉर्म करायचे आणि इक्वेशन फॉर्म केल्यानंतर कुठल्या तरी एका मेथडने म्हणजे आपण ज्या डिफरंट मेथड पाहिलेल्या आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायच्या त्यामधल्या एका मेथडने ते इक्वेशन सॉल्व करायचे। प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत, परंतु ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 5 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 5 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1 आहे प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence। हे फार महत्त्वाचं आहे की 2 years ago म्हणजे आधी, सध्याच्या प्रेझेंट एज आहे त्यापेक्षा 2 वर्ष आधी तिचं जे काय एज असेल त्या एजचा प्रोडक्ट कशाशी घेतलेला आहे 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर तिचं काय जे एज असेल त्या एज बरोबर प्रोडक्ट घेतलेला आहे। तो प्रोडक्ट 84 आहे। फाइंड हर प्रेझेंट एज। क्वेश्चन आधी व्यवस्थित समजून घ्या। आधी आपण रफमध्ये सॉल्व करूया, त्यानंतर फेअरमध्ये लिहूया। तर प्रगतीचं एज प्रेझेंट एज काहीतरी असणार आहे, त्या प्रेझेंट एजमधनं 2 years ॲगो तिचं म्हणजे -2 करायचं, -2 करून जे काय एज येईल त्या एजचा प्रोडक्ट घेतलेला आहे तिच्या प्रेझेंट एजमध्ये 3 years ॲड करून जे काय एज येईल त्याच्याबरोबर। सपोज आपण एक्झाम्पल घेऊया, प्रगतीचं एज आपण एक्झाम्पल सॉल्व करताना व्हेरिएबल अजून करणार आहोत, पण आता रफमध्ये सॉल्व करताना सपोज तिचं एज 20 आहे असं आपण अजून करूया। तर 2 years बॅक तिचं किती एज असणार आहे 18 असणार आहे, बरोबर आहे की नाही। 2 years बॅक तिचं 18 एज असणार आहे आणि आफ्टर 3 years तिचं एज किती असणार आहे 23 असणार आहे। हे झालं 2 years बॅक आणि हे झालं 3 years हेन्स, आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट जो येईल तो प्रोडक्ट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। तर हा हे फक्त एक्झाम्पल म्हणून घेतलेलं मी 18 20 फक्त आपल्या लक्षात येण्यासाठी। ॲक्च्युअल काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजेच आपण जे काही अझ्युम करणार आहोत आपण अझ्युम करणार आहोत प्रगतीज प्रेझेंट एज, तर आपण एक्स अझ्युम करूया। काय अझ्युम करायचं एक्स, त्यामुळे 2 years बॅक तिचं एज किती येणार आहे एक्स -2 आणि 3 years हेन्स तिचं एज किती येणार आहे एक्स +3। ह्या दोघांचा प्रोडक्ट किती येणार आहे 84 आहे। अतिशय सिंपल आहे हे इक्वेशन। आपण आता या ठिकाणी जर एक्सपांड केलं तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन इन सिंगल व्हेरिएबल येणार आहे। सिंगल व्हेरिएबल काय आहे, कारण फक्त आपण एक्स अझ्युम केलेला आहे म्हणून याला सिंगल व्हेरिएबल म्हणायचं। ह्या 2 ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्या ठिकाणी x² येणार आहे, म्हणजे डिग्री त्या इक्वेशनमध्ये 2 असणार आहे, म्हणून हे झालं सिंगल व्हेरिएबलमधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन। आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या डिफरंट मेथड आपल्याकडे आहेत। सगळ्यात बेस्ट मेथड म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड, आणि जर फॅक्टरायझेशन जर नाही अप्लाय करता आली तर आपल्याकडं कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आहे किंवा डायरेक्ट फॉर्म्युला वापरून देखील आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो। तर रफमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, फेअरमध्ये आपण लिहूया आणि सुरुवात करूया। आता या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, सुरुवातीला आपण एक व्हेरिएबल अझ्युम केलेला आहे, लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज x years। प्रेझेंट एज x year अझ्युम केलेला आहे, त्यामुळे 2 years ॲगो प्रगतीचं एज असणार आहे x -2 years आणि 3 years हेन्स किती असणार आहे x +3 years। आता ह्या 2 इयरचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर फ्रॉम द गिवन कंडिशन तो किती असणार आहे 84, आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 84। देअरफॉर x -2 इंटू ब्रॅकेट x +3 = 84। हे झालं आपलं इक्वेशन। आता याला आपण एक्सपांड करायचं आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। तर अतिशय सोपं आहे, एकदा इक्वेशन फॉर्म झालं की आपलं काम अतिशय सोपं होतं। याला एक्सपांड करूया, म्हणजे दोन्हीकडे एक्सनी मल्टिप्लाय करायचं आहे, एक्सनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, x² + 3x
2नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. -2x - 6 = 84. बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, आता रिअरेंज करा. x² सिंगल आहे म्हणून x² -3 3x - 2x म्हणजे x प्लस येणार आहे प्लस x आणि हा -6 आणि हा 84 या ठिकाणी ट्रान्सफर करा, तो होणार आहे -84 = 0. म्हणजेच इक्वेशन येणार आहे x² + x -6 -84 म्हणजे तो होणार आहे -90 = 0. हे झालं आपलं इक्वेशन. इक्वेशन एकदा फॉर्म झालं की आपल्याला सॉल्व करायचा मेथड यूज करायची. आपण आता या ठिकाणी कुठली मेथड यूज करणार, तर फॅक्टरायझेशन मेथड आधी ट्राय करणार. फॅक्टरायझेशन मेथडमध्ये जो कॉन्स्टंट आहे -90 घ्या इंटू त्याला x² कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचं आहे, तो आहे 1 म्हणजे झालेला आहे 90 आणि साईन किती आहे, साईन त्याचं निगेटिव्ह साईन आहे. -90चे आपल्याला फॅक्टर घ्यायचे, असे फॅक्टर घ्यायचे की त्यांची ॲडिशन +1 यायला पाहिजे. मग या ठिकाणी प्लस ॲडिशन पाहिजे म्हणजे निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन आहे म्हणून एक फॅक्टर निगेटिव्ह असणार आहे, एक पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये मोठा फॅक्टर कुठला असणार आहे, पॉझिटिव्ह फॅक्टर असणार आहे. याचे फॅक्टर्स आपण जर पाहिले तर 10 आणि 9 हे फॅक्टर असणार आहे. तर मोठा फॅक्टर म्हणजे 10 असणार आहे, छोटा फॅक्टर 9 असणार आहे. 9 × 10 म्हणजे 90 झालेला आहे, निगेटिव्ह साईन आहे, दोघांचं ॲडिशन केल्यानंतर +1 येणार आहे. तर हे दोन फॅक्टर आपण या ठिकाणी लिहूया. देअरफॉर इट कॅन बी फॅक्टराइज ॲज, म्हणजे काय करतो आपण, ही मिडल टर्म आहे त्याला आपण स्प्लिट करतोय. x² - 9x + 10x - 90 = 0. आता दोन ग्रुप केलेत, पहिले दोन टर्मचे ग्रुप केला एक, नंतरच्या दोन टर्मचा एक ग्रुप केलेला आहे. कॉमन घेऊ शकतो आपण या ठिकाणी, x कॉमन घेतलेला आहे, नंतर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे x - 9 नंतर प्लस या ठिकाणी 10 कॉमन घेऊ शकतो आपण, ब्रॅकेटमध्ये राहणार आहे x - 9 = 0. पुन्हा एकदा ह्या टर्ममध्ये पहा, ह्या टर्ममध्ये दोन फॅक्टर आहेत, x आणि x - 9. ह्या टर्ममध्ये दोन फॅक्टर आहेत 10 आणि x - 9. तर ह्या दोन्ही टर्ममधनं आपण x - 9 हा ब्रॅकेट कॉमन घेऊ शकतो, तो आपण कॉमन घेऊया. x - 9 ब्रॅकेटमध्ये कॉमन घेतला, रिमेनिंग फॅक्टर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे, ह्या टर्मपासून आपलं राहणार आहे x आणि ह्या टर्मपासून राहणार आहे +10 = 0. जेव्हा आपण फॅक्टर्स घेत असतो त्यावेळेसच आपल्याला आन्सर माहीत असतं. -9 आणि +10 याचं जे सोल्युशन असणार आहे, एक्सचं सोल्युशन असणार आहे ते किती येणार आहे, सोल्युशन असणार आहे 9 आणि -10. बरोबर आहे की नाही, साईन अपोजिट घ्यायचं आणि ते सोल्युशन असतात. परंतु एक लक्षात घ्या, आपल्याला एज आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय, एज हे निगेटिव्ह कधी नसतं म्हणून आपलं आन्सर 9 येणार आहे, हे आपल्याला आधीच माहिती आहे. आपण फक्त ते प्रोसिजरनुसार फाइंड आउट करतोय. आता दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0. देअरफॉर x - 9 = 0 or x + 10 = 0. त्यामुळे काय लिहू शकतो आपण, देअरफॉर x = 9 or x = -10. परंतु एज कॅनॉट बी निगेटिव्ह, बट एज cannot be negative, so we can write therefore x cannot be equal to -10. बरोबर आहे की नाही. therefore x = 9 आणि आपण x अजून केलेला आहे प्रगतीचं प्रेझेंट एज, आपल्याला एक्झाम्पलमध्ये तेच विचारलेलं आहे. therefore आन्सर आपण या ठिकाणी लिहूया, आन्सर प्रेझेंट एज ऑफ प्रगती, present age of प्रगती is 9 years. सिंपल वर्ड प्रॉब्लेम आहे, यामध्ये कंडिशनवरनं इक्वेशन फॉर्म करणं हे फार महत्त्वाचं आहे. जे आपण इक्वेशन फॉर्म केलेलं आहे की x - 2 × x + 3 = 84, हे इथपर्यंत आपण आलो की पुढचं प्रोसिजर आपली अतिशय सोपी आहे. आता प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 2 पहा. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स.
अतिशय सिंपल स्टेटमेंट दिलेले आहेत, परंतु स्टेटमेंट देताना त्यामध्ये दोन कंडिशन दिलेल्या आहेत. एक तर नॅचरल नंबर, त्याच्यानंतर इव्हन नंबर आणि कॉन्झिक्युटिव्ह दिलेला आहे. 3 वर्ड्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे. कॉन्झिक्युटिव्ह, नॅचरल, इव्हन नंबर्स. मग आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर्स नंबर लाईनवर कसे असतात. ही जर नंबर लाईन असेल तर सेंटरला 0 आहे, त्यानंतर 1 2 3 ह्या डायरेक्शनला जे पॉझिटिव्ह अप टू इन्फिनिटी पर्यंत जे नंबर्स आहेत 1 पासून जे चालू होतात ते सगळे नॅचरल नंबर झालेले आहेत. मग आपल्याला फक्त नॅचरल नंबर घ्यायचा का? नाही, त्याच्यामध्ये काय घ्यायचं, आपल्याला इव्हन नंबर घ्यायचा आहे. इव्हन नंबर म्हणजे काय? 2 4 6 8 10. ज्या नंबरला 2 ने डिवाइड करतो आपण परफेक्टली ते इव्हन नंबर. आणि अजून एक कंडिशन दिलेली कॉन्झिक्युटिव्ह, म्हणजे 2 नंतर 4 लगेच किंवा 4 नंतर 6 लगेच. समजा आपण 8 जर हा इव्हन नंबर घेतला, त्याच्यानंतरचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर येणार आहे 10. समजा आपण जर 20 घेतला तर त्यातला नंतरचा नंबर येणार आहे 22. असे कुठलेही 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर घ्यायचे, त्यांच्या स्क्वेअर करायचा, म्हणजे 20चा स्क्वेअर प्लस 22चा स्क्वेअर यांची ॲडिशन जर केली तर ती ॲडिशन आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून, आता या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. जर आपल्याला ते नंबर फाइंड आउट करायचे आहेत की असे जे 2 नंबर आहेत नॅचरल इव्हन नंबर कॉन्झिक्युटिव्ह, त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन 244. सपोज आपण जर एक्स हा नंबर घेतला, एक नॅचरल नंबर इव्हन नंबर, तर त्याचा नेक्स्ट जो नंबर असणार आहे इव्हन नंबर तो काय असणार आहे एक्स प्लस 2, कारण 2 ने आपण ॲड करतो तर ती इव्हन नंबर असणार आहे. मग ह्या दोघांचा स्क्वेअर करायचा आणि त्याची ॲडिशन करायची, ती ॲडिशन येणार आहे 244. अतिशय सिम्पलपणे आपण इक्वेशन फॉर्म करू शकतो. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. तर हे झालं रफमध्ये. आता फेअरमध्ये आपण व्यवस्थित लिहूया. तर सोल्युशनमध्ये मी अजून केलेलं आहे, लेट द फर्स्ट नॅचरल इव्हन नंबर इज इक्वल टू एक्स. एक्स अजून केलेला आहे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे की नाही. सेकंड कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर मस्ट बी एक्स प्लस 2, कारण इव्हन नंबर फाइंड आउट करतो आपण, त्याचा नेक्स्ट नंबर असणार आहे एक्स प्लस 2. आता दिलेल्या कंडिशनवरनं आपण लिहू शकतो की एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2चा स्क्वेअर त्यांची ॲडिशन जरी केली तर ती येणार आहे 244. या ठिकाणी आपल्याला दिलेली. तर अतिशय सिम्पल इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे याला, म्हणजेच काय येणार आहे देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस, आता ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण कसं करतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आपल्याला माहीत असेल स्टँडर्ड आयडेंटिटी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला म्हणजे स्टँडर्ड आयडेंटिटी आपण यूज करतो. म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे 2 इंटू एक्स इंटू 2 म्हणजे 4x प्लस 2चा स्क्वेअर 4 इक्वल टू 244. आता कॉन्स्टंट पूर्ण आपल्याला एका साईडला घ्यायचे, व्हेरिएबल देखील एका साईडला घ्यायचे. आपलं स्टँडर्ड फॉर्मॅट जो आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा, तो क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे आपला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इक्वेशन आणायचं आहे. मग त्यानंतर आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे काय होईल, हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे तो झालेला आहे 2x स्क्वेअर, बरोबर आहे की नाही, झालेला 2x स्क्वेअर प्लस हा 4x, कारण व्हेरिएबल फक्त एकच आहे सिंगल तो, नंतर 4 आहे आणि 244ला आपल्याला या साईडला घ्यायचा, म्हणजे प्लस 4 मायनस 244 इक्वल टू 0. अजून सिम्प्लिफाय या ठिकाणी होणार आहे, ते म्हणजे काय होणार आहे 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि 244 म्हणजे किती झालेला 240 म्हणजे मायनस 240 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये आपल्याला अजून कॉमन एक नंबर बाहेर निघणार आहे, तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टर्मला जर आपण 2 ने डिवाइड केलं, काय करायचं आहे डिवाइड ईच टर्म बाय 2. का करतोय, कारण की आपल्याला 2 कॉमन निघणार आहे. म्हणजे काय येणार आहे देअरफॉर 2x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस 4x डिवायडेड बाय 2 मायनस 240 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 0. आता डिवाइड केल्यानंतर इक्वेशन येणार आहे देअरफॉर इक्वेशन विल बी एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल टू 0.
हे जे इक्वेशन आपलं फॉर्म झालेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे इक्वेशन आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन सिंगल व्हेरिएबल x आहे, डिग्री 2 आहे, म्हणजे हे इक्वेशन झालेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथडनुसार पहिली मेथड आपण अप्लाय करणार आहोत ती म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड. 120 जो आहे 120 कॉन्स्टंट आहे, मायनस 120 आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंटनी 1 आहे, म्हणजे मायनस 120चे फॅक्टर्स असे घ्यायचे की त्याची ॲडिशन 2 यायला पाहिजे. तर फॅक्टर जर घेतले तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आहे, म्हणजे एक फॅक्टर निगेटिव्ह असणार आहे, एक पॉझिटिव्ह असणार आहे. आता पॉझिटिव्ह कुठला निगेटिव्ह कुठला, तर इथं ॲडिशन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मोठा फॅक्टर पॉझिटिव्ह असणार आहे, छोटा फॅक्टर निगेटिव्ह असणार आहे. याचे जर 10 आणि 12 हे दोन फॅक्टर असणार आहेत, त्यातला 12 मोठा असणार आहे पॉझिटिव्ह आणि 10 निगेटिव्ह असणार आहे. ते दोन फॅक्टरच्या ठिकाणी आपण लिहूया, कारण दोघांची ॲडिशन केली तर +2 येते आणि मल्टिप्लिकेशन केलं तर -120 येते. ते फॅक्टरच्या ठिकाणी लिहूया, म्हणजे मिडल टर्म 2x जी आहे ती आपल्याला स्प्लिट करायची कशा पद्धतीने, -10 आणि +12 लिहूया. या ठिकाणी आपण x² -10x + 12x -120 = 0. +12 या ठिकाणी लिहिला, -10 नंतर लिहिला तरी चालेल, फक्त काय होईल कॉमन आपले वेगळे नंबर्स निघतील. आता दोन टर्मचा ग्रुप करा, त्या दोन टर्मचा ग्रुप करा आणि कॉमन फॅक्टर बाहेर घ्या. दोन्ही टर्ममधनं कॉमन फॅक्टर येणार आहे x, देअरफॉर x इंटू ब्रॅकेट x -10, ह्या x² मधनं x बाहेर घेतलेला आहे आणि -10 मधनं x बाहेर घेतलेला आहे. -10x मधला -10 आतमध्ये राहिला, x आतमध्ये राहिला, प्लस या ठिकाणी आपण 12 बाहेर घेऊ शकतो, ब्रॅकेटमध्ये राहणारे ह्या टर्मपासून राहणारे x आणि ह्या टर्मपासून राहणारे -10, कारण की -120 म्हणजे -10 इंटू 12, म्हणून -10 आतमध्ये राहिला = 0. पुन्हा एकदा ह्या दोन टर्ममधनं x -10 आणि इकडनं देखील x -10 कॉमन आहे, तो आपण सेपरेट घेऊया, कॉमन घेऊया. x -10 ब्रॅकेट बाहेर घेतला, ब्रॅकेटमध्ये राहणारे ह्या टर्मपासून राहिलेला x आणि ह्या टर्मपासून राहिलेला +12. ही प्रोसिजर आपल्याला माहीत आहे. तर आता दोन प्रॉडक्टचा, दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट काय आलेला आहे, 0 आलेला आहे, म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0. देअरफॉर x -10 = 0 और x + 12 = 0. कुठला तरी एक ब्रॅकेट 0 असणार आहे तरच ही कंडिशन सॅटिस्फाय होती. देअरफॉर x = 10 और x = -12. परंतु आपण x अजून केलेला आहे नॅचरल नंबर आणि आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर हा निगेटिव्ह नसतो. देअरफॉर नॅचरल नंबर cannot be negative. मग आपण लिहू शकतो देअरफॉर x cannot be equal to -12, म्हणून x = 10. आपल्याला आन्सर काय आलेला आहे x, आणि आपण x अजून केलेला आहे फर्स्ट नॅचरल नंबर. मग आपण आन्सर या ठिकाणी लिहूया. आपला आन्सर या ठिकाणी लिहिलेला आहे फर्स्ट नॅचरल नंबर इज 10 आणि त्याचा नेक्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर. आता जो आपल्याला या ठिकाणी इव्हन आहे, फर्स्ट नॅचरल इव्हन नंबर आणि सेकंड नॅचरल इव्हन नंबर किती असणार आहे, 10 आणि 12. मग आपण कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही ते पाहूया. दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 244 यायला पाहिजे. याचा स्क्वेअर किती येणार आहे 100 आणि याचा स्क्वेअर किती येणार आहे 144. दोघांची जर ॲडिशन केली तर 244, म्हणजे आपण आन्सर देखील टॅली केलेला आहे. आता प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 3 पहा. इन अ ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. काय दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहे का गार्डनमधले 150 ट्रीज दिलेले आहेत. आता ट्रीज जे लावलेले आहेत, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन इन ईच दॅट ऑफ कॉलम. बरोबर आहे, म्हणजे कॉलममध्ये काही ट्री असणार आहेत आणि नंबर ऑफ रोज असणार आहेत. त्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन या ठिकाणी दिलेलं आहे. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. फ्लो चार्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी त्यांनी एक प्रोसिजर दिलेली, त्या प्रोसिजरनुसार आपल्याला फाइंड आउट जी आपण नेहमी फॉलो करतो तीच प्रोसिजर या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे अजून केलेलं आहे की नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम ॲज x, त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन रो अजून लिहायचे आपल्याला तर कंडिशनवरनं. तर रफमध्ये आपल्याला लक्षात येईल की गार्डनमध्ये काय केलेलं आहे, नंबर ऑफ
ट्रीज आहेत, तर कॉलममध्ये आहेत आणि तेच कॉलम नंबर ऑफ कॉलम्स आहेत. तर एक रफ आयडिया येण्यासाठी या ठिकाणी मी ट्रीज प्लॉट केलेले आहेत. कॉलम आहेत आणि या ठिकाणी रो देखील आहेत. तर हे टोटल त्यांनी नंबर दिलेला आहे 150. आता हे एक्झाम्पल म्हणून घ्या. तर रिलेशन कसं फाइंड आउट करायचं आहे? रिलेशन त्यांनी कंडिशन दिलेली आहे नंबर ऑफ ट्रीज इन इच रो. आता ह्या प्रत्येक रो मध्ये जेवढे काही ट्री असतील ते ट्रीज दोज ट्रीज आर 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. प्रत्येक कॉलममध्ये जेवढे ट्री असतील त्यापेक्षा 5 ने जास्त आहे. आता या एक्झाम्पलमध्ये पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये आपण किती घेतलेले 1 2 3 4 5 6 7 ट्रीज आहेत एका रोमध्ये आणि कॉलममध्ये किती आहेत 5 कॉलम्समध्ये आहेत. कॉलममध्ये किती आहेत 5 ट्रीज आहेत आणि जर टोटल नंबर ऑफ ट्रीज जर पाहिलं तर किती येणार आहे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन रो म्हणजे 5 × 7 35 ट्री या ठिकाणी असणार आहेत. जर तुम्ही काउंट केलं तर 35 ट्री येणार आहे. म्हणजे आपल्याला जो 150 जो नंबर दिलेला आहे तो 150 कसा येणार आहे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ ट्रीज इन रो. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे आणि तोच कन्सेप्ट या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. तर आपल्याला जी प्रोसिजर दिली त्या प्रोसिजरप्रमाणे आपण व्यवस्थित लिहू. तर ह्या फ्लो चार्टमध्ये सुरुवातीला दिलेलं नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स अजून केलेलं आहे. त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन रो किती असणार आहे जर कॉलममध्ये एक्स असतील तर नंबर ऑफ ट्रीज इन रो कंडिशन पहा द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट. 5 मोर आहेत कशाच्या एक्सच्या म्हणजे इक्वल टू एक्स प्लस 5. बरोबर आहे ना. एका कॉलममध्ये एक्स ट्रीज आहेत आणि रो मध्ये किती असणार आहे एक्स प्लस 5 असणार आहे. मग टोटल नंबर ऑफ ट्रीज कसे असणार आहे आपण आत्ताच पाहिलं की कॉलम नंबर ऑफ कॉलम्स ट्रीचा आणि नंबर ऑफ ट्रीजचा इन रो त्याचं मल्टिप्लिकेशन केलं की टोटल नंबर ऑफ ट्रीज येणार आहे. तर किती येणार आहे तो एक्स इंटू एक्स प्लस 5 आणि ही जी फिगर आहे ती फिगर किती आहे 150 असणार आहे कारण की दिलेलं त्यांनी टोटल 150. मग आपल्याला इक्वेशन फॉर्म करा फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने फ्रेम करणार या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती असणार आहे 150 आहे ते आपण या ठिकाणी लिहूया. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून नंबर ऑफ ट्रीज फाइंड आउट करायचे. या ठिकाणी आपण सेपरेट लिहिलेलं आहे सोल्युशनमध्ये फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन लेट द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज एक्स देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन रो इज मस्ट बी एक्स प्लस 5 आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज गिवन 150 देअरफॉर वी कॅन राईट एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं एक्सपांड केलं तर काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 150. 150 ला आपण लेफ्ट साईडला ट्रान्सफर करूया म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इक्वल टू 0 आणि हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. क्वाड्रॅटिक का म्हणतोय कारण की या ठिकाणी डिग्री 2 आहे आणि सिंगल व्हेरिएबलमध्ये इक्वेशन आहे. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथड आपल्याकडे आहे. नंबर किती आहे मायनस 150 इंटू 1 काय आहे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट दॅट इज मायनस 150 आपल्याला प्रोडक्ट आणायचा आणि त्याची दोन फॅक्टरची ॲडिशन किती करायची प्लस 5 करायची म्हणजे एक फॅक्टर प्लस असणार आहे एक मायनस असणार आहे मोठा प्लस असणार आहे. मोठा किती घेऊ आपण 15 आणि छोटा घेणार आपण 10. दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 150 येणार आहे आणि ॲडिशन प्लस 5 येणार आहे म्हणजे 5x ला आपण स्प्लिट करणार आहोत. आता नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण स्प्लिट करणार म्हणजे 5x ला स्प्लिट करणार आहोत ह्या फॅक्टरनुसार प्लस 15 आणि मायनस 10 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 15 मायनस 10x मायनस 150 हे इक्वेशन झालेलं आहे. आणि प्रोसिजरप्रमाणे दोन ग्रुप करायचे. पहिल्या ग्रुपमध्ये दोन फॅक्टर 2 टर्म असणार आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये 2 टर्म असणार आहे. कॉमन फॅक्टर बाहेर घ्यायचा या ठिकाणी एक्स कॉमन घेतला आहे ब्रॅकेटमध्ये राहणार एक्स प्लस 15 आणि ह्या दोन टर्मपासून कॉमन घेणार आहे मायनस 10 ब्रॅकेटमध्ये राहणार एक्स प्लस 15 प्लस 15 का तर 15 इंटू मायनस 10 म्हणजे मायनस 150 येणार आहे. पुन्हा एकदा पहा या ठिकाणी एक्स प्लस 15 हा ब्रॅकेट कॉमन आहे तो आपण कॉमन घेऊया एक्स प्लस 15 सेकंड ब्रॅकेटमध्ये येणार आहे एक्स मायनस 10 इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलेलं आहे म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0 ते आपण या ठिकाणी लिहूया. आपल्याकडे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलेलं आहे म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0 म्हणजे एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. मग सॉल्व करा एक्स इज इक्वल टू मायनस 15 और एक्स इज इक्वल टू प्लस 10 परंतु एक्स आपण अजून केलेलं आहे नंबर ऑफ ट्रीज सो नंबर ऑफ ट्रीज कॅनॉट बी निगेटिव्ह देअरफॉर एक्स कॅनॉट बी मायनस 15
देअरफॉर x इज इक्वल टू 10. हे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आपण x ची अजून केलेली आहे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. तर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज 10 आणि रो मध्ये यापेक्षा 5 ने ॲड असणार आहे, म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन रो इज इक्वल टू 15. हे झालं आपलं आन्सर. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे 150 आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज आर 150. तर हे आपलं फायनल आन्सर. आता प्रॅक्टिस सेट 2.6 मधील 4th क्वेश्चन पहा. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे या ठिकाणी एज रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. विवेक आहे आणि किशोर आहे, दोघांचं एज मधलं रिलेशन दिलेलं आहे. विवेक इज ओल्डर म्हणजे मोठा कोण आहे विवेक आहे, छोटा कोण आहे किशोर आहे. आपण आधी क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतला की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायला सोपं जातं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाल्यानंतर आपली प्रोसिजर सिंपल आहे. तर दोघांच्या एज मध्ये डिफरन्स किती 5 years आहे. सम ऑफ द रिसिप्रोकल्स, आता दोघांच्या एजचं समेशन नाही तर त्या दोघांच्या एजचं रिसिप्रोकल घेऊन त्यांचं समेशन घेतलेलं आहे. रिसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. रफमध्ये पहा. सपोज आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. विवेक आणि किशोर यावेळी आपण दुसरे 2 फ्रेंड्स घेऊया. एकाचं एज आहे 15 तर दुसरा जो असणार आहे त्यात दोघांतला डिफरन्स किती असणार आहे 5 years असणार आहे. सपोज विवेक इज ओल्डर, जर मोठा घेतला तर छोट्याचं एज किती असणार आहे 10 असणार आहे, बरोबर आहे की नाही. किंवा छोटा जर 15 असेल तर मोठ्याचं एज किती असणार आहे 20 असणार आहे, म्हणजे 5 yearsचा डिफरन्स आहे. मग दोघांच्या एजची ॲडिशन न घेता रिसिप्रोकलची ॲडिशन घेतलेली, म्हणजे रिसिप्रोकल 15चा रिसिप्रोकल काय येणार आहे 1/15, 20चा रिसिप्रोकल काय येणार आहे 1/20. रिसिप्रोकलचा अर्थ कळला. या दोघांच्या रिसिप्रोकलची ॲडिशन जर केली तर ती पर्टिक्युलर काहीतरी ॲडिशन येणार आहे. जर व्हेरिएबलमध्ये अजून करायचं असेल तर एकाचं एज आपण x अजूम करूया, त्यावेळी दुसऱ्याचं एज काय असणार आहे. जर एक्स एज जर आपण मोठ्याचं अजूम केलं एल्डरचं तर छोट्याचं एज असणार आहे x-5. किंवा जर छोट्याचं जर आपण x अजूम केलं तर मोठ्याचं एज काय असणार आहे x+5. तर छोटा आपण x अजूम केला तर मोठ्याचं एज असणार आहे x+5, बरोबर आहे की नाही. छोटा जर x अजूम केला तर मोठ्याचं x+5. जर छोटा जर आपण नंतर रिसिप्रोकल घ्यायचं आहे म्हणजे 1/x आणि 1/x+5. दोघांचं ॲडिशन किती येणार आहे 1/6 या ठिकाणी दिलेली आहे. हे सिंपल रफमध्ये आपल्याला एक आयडिया येण्यासाठी मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपण फेअरमध्ये लिहूया म्हणजे कन्सेप्ट अतिशय क्लिअर होईल. महत्त्वाचं काय आहे आपल्याला क्वेश्चन व्यवस्थित समजला पाहिजे आणि इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. आता सोल्युशनमध्ये सुरुवातीला आपण लेट विवेक्स एज इज x years. आता या ठिकाणी छोटा कोण आहे छोटा किशोर आहे, बरोबर आहे की नाही. मोठा कोण आहे विवेक आहे. तर आपण या ठिकाणी मोठ्याचं एज कन्सिडर केलेलं आहे x. मग छोट्याचं एज काय असणार आहे x-5. सो किशोर्स एज इज x-5. आपण रफमध्ये कन्सिडर केलं होतं की आपण उलटं कन्सिडर केलं होतं की आपण छोट्याचं एज कन्सिडर केलं होतं म्हणून मोठ्याचं x+5 आलेलं आहे. पण ॲक्च्युअली आपण या ठिकाणी विवेकचं एज कन्सिडर केलेलं आहे x years म्हणून किशोरचं एज असणार आहे x-5. विवेक इज ओल्डर हे लक्षात घ्या. मग दोघांचं एज आपण कन्सिडर केलेलं आहे आणि कंडिशन दिलेली की दोघांच्या एजचा रिसिप्रोकल घ्यायचा. आता एक्सचा रिसिप्रोकल 1/x असणार आहे आणि x-5चा रिसिप्रोकल 1/x-5 असणार आहे. दोघांच्या रिसिप्रोकलची ॲडिशन 1/6 आहे. इथपर्यंत कंडिशन आपली व्यवस्थित फाइंड आउट केलेलं आपण इक्वेशन आपलं फाइंड आउट झालेलं आहे. मग याला आपण सिम्प्लिफाय करायचं आहे आणि क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिम्प्लिफाय करताना काय करायचं आहे x जो आहे त्या एक्सने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करणार, x-5ने या ठिकाणी मल्टिप्लाय करणार म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी x-5 इंटू 1 असणार आहे. हा 1 प्लस 1 इंटू हा x इथं येणार आहे आणि डिव्हिजनमध्ये असणार आहे x इंटू x-5 इक्वल टू 1/6. सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या म्हणजे काय होईल हा x इंटू x-5 राईट साईडला जाईल आणि हा 6 इकडे येईल म्हणजेच काय देअरफॉर 6 इंटू ब्रॅकेट पूर्ण ब्रॅकेटमध्ये पहा हा x-5 इंटू x म्हणजे x-5 झालेला हा एक ब्रॅकेट असणार आहे प्लस 1 इंटू x म्हणजे x असणार आहे ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेटमध्ये हा x इंटू x-5 ब्रॅकेट कंप्लीट. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेताना व्यवस्थित घ्या. आता 6ने दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इक्वेशन होणार आहे 6 इंटू x-5 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 6 इंटू x
इक्वल टू, आता हे फक्त मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे एक्स काय येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x. अजून सिम्प्लिफाय करा म्हणजे येणार आहे 6x मायनस 30 प्लस 6x इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x. तर आपण सगळ्या टर्म राईट साईडला घेऊ म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर तसंच राहणार आहे, नंतर 5 मायनस 5x, नंतर हा 6x आणि हा 6x म्हणजे 12 झालेला आहे. तर या ठिकाणी मायनस 12x होणार आहे आणि मायनस 30चा प्लस 30 होणार आहे, इकडं 0 राहणार आहे. आपण दोन्ही साईड फक्त चेंज करूया म्हणजे इक्वेशन होईल एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 12 म्हणजे मायनस 17x प्लस 30 इक्वल टू 0. हे झालं आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन इन सिंगल व्हेरिएबल. एक्स स्क्वेअर मायनस 17x प्लस 30, कारण की या ठिकाणी डिग्री 2 आहे आणि व्हेरिएबल सिंगल आहे. आता इक्वेशन सॉल्व करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करूया. फॅक्टर्स आपल्याला घ्यावं लागणार आहे प्लस 30चे, प्लस 30 इंटू 1 आहे म्हणजे प्लस 30चे 2 फॅक्टर असे घ्यायचे की त्यांची ॲडिशन मायनस 17 यायला पाहिजे. आता मायनस 17 जर यायची असेल, प्रॉडक्ट जर आपल्याला प्लस पाहिजे असेल तर दोन्ही फॅक्टर्स हे निगेटिव्ह असणार आहे, बरोबर आहे की नाही, तरच समेशन मायनस येणार आहे आणि प्रॉडक्ट प्लस येणार आहे. म्हणजे या ठिकाणी 15 आणि 2 जर घेतले आपण मायनस 15 मायनस 2 म्हणजे मायनस 17 ॲडिशन होणार आहे आणि प्रॉडक्ट प्लस 30 होणार आहे. या ठिकाणी आपण लिहूया देअरफॉर मायनस 17ला स्प्लिट करणार आपण एक्स स्क्वेअर मायनस 15x मायनस 2x प्लस 30 इक्वल टू 0. ग्रुप करा पहिल्या 2 टर्मचे आणि नंतरच्या 2 टर्मचे ग्रुप करा आणि कॉमन घ्या. या ठिकाणी आपण कॉमन घेणार आहोत एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 15 आणि या ठिकाणी मायनस 2 कॉमन घ्या म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील एक्स मायनस 15 इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये पुन्हा एक्स मायनस 15 कॉमन आहे तो घ्या आपण एक्स मायनस 15 ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग फॅक्टर्स या ठिकाणी एक्स राहणार आहे, या ठिकाणी मायनस 2 राहणार आहे इक्वल टू 0. आता 2 ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0. देअरफॉर एक्स मायनस 15 इक्वल टू 0 और एक्स मायनस 2 इक्वल टू 0. सॉल्व करा एक्स इज इक्वल टू 15 और एक्स इज इक्वल टू 2. आता एक्स इज इक्वल टू 2 म्हणजे काय, आपण विवेकचं एज कन्सिडर केलेलं आहे, परंतु जर विवेकचं एज 2 कन्सिडर केलं तर किशोर त्यापेक्षा छोटा आहे 5 वर्षांनी, मग किशोरचं एज निगेटिव्हमध्ये जाणार. देअरफॉर एक्स कॅनॉट बी इक्वल टू 2. आलं लक्षात, कारण एज निगेटिव्ह नसणार आहे. जर आपण किशोरचं एज जर कॅल्क्युलेट केलं विवेकच्या एजवरनं तर किशोरचं एज किती येणार आहे -3 येणार आहे. मग ते -3 हे शक्य आहे का, नाही. देअरफॉर आपण लिहू शकतो देअरफॉर एक्स कॅनॉट बी 0, एक्स कॅनॉट बी निगेटिव्ह, बरोबर आहे की नाही. एक्स आपण काय अजून केलेलं आहे एक्स कॅनॉट बी इक्वल टू 2, कारण रिझन काय दिलेलं आपण जर एक्स जर आपण 2 अजूम केला तर किशोरचं एज येणार आहे -3 आणि एज कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 15 हे आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे एक्स काय आहे विवेकचं एज. देअरफॉर आपण आन्सर या ठिकाणी लिहूया. आन्सर विवेकचं एज इज 15 इयर्स अँड किशोरचं एज त्यापेक्षा 5 वर्षांनी तो छोटा आहे. किशोर्स एज इज 10 इयर्स. आलं लक्षात. जर दोघांचं जर आपण रिसिप्रोकल घेतला तर 1/15 आणि 1/10 त्यांची जर ॲडिशन केली तर 1/6 यायला पाहिजे. तुम्ही आन्सर हे टॅली करा. आता प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 5 पहा. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट टर्म. म्हणजे फर्स्ट टेस्ट झालेली आहे त्यामध्ये त्याला काही मार्क्स मिळालेले आणि सेकंड टेस्ट झालेली त्यामध्ये देखील काही मार्क्स मिळालेले. दोघांमध्ये रिलेशन काय आहे, सेकंड टेस्टमध्ये त्याला 10 मार्क्स जास्त आहेत कशाच्या, फर्स्ट टेस्टपेक्षा. आता अजून एक कंडिशन दिलेली आहे 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टचा जो स्कोर असेल त्याचे जर आपण 5 टाइम्स घेतले तर ते कशाला इक्वल असणार आहे, इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्टचा जो स्कोर असेल त्याचा स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर इक्वल टू असणार आहे 5 टाइम्स द सेकंड टेस्टचा स्कोर. 2 कंडिशन दिलेल्या आहे. फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. आता रफमध्ये समजून घ्या.
सपोज आता सुयश दिलेला आहे, त्याला आपण नंबर्समध्ये घेऊया, व्हेरिएबल्समध्ये आपण अजून करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, परंतु नंबर्समध्ये जर पाहिलं तर पहिल्या टेस्टमध्ये फर्स्ट टेस्टमध्ये सपोज त्याला आपल्याला एक्स मार्क्स मिळाले, आलं लक्षात, एक्स मार्क्स मिळाले, तर सेकंड टेस्टमध्ये त्याला किती मार्क्स असणार आहे, 10 मार्क्स आर मोर, बरोबर आहे की नाही, म्हणजे एक्स प्लस 10 असणार आहे, किती असणार आहे, एक्स प्लस 10. फर्स्ट टेस्टमध्ये एक्स जर असतील तर सेकंड टेस्टमध्ये त्याला असणार आहे एक्स प्लस 10. म्हणजेच समजा फर्स्ट टेस्टला त्याला जर 20 मार्क्स असतील तर सेकंड टेस्टला त्याला किती असणार आहे, 20 प्लस 10 म्हणजे 30 मार्क्स असणार आहे. हे रिलेशन तुमच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर अजून एक कंडिशन दिलेली आहे, 5 टाइम्स द स्क्वेअर ऑफ द सेकंड टेस्ट, म्हणजे सेकंड टेस्टचा जो स्कोअर असेल त्याच्या 5 टाइम्स करायचे, म्हणजे 5 टाइम्स किती असणार आहे, 5 इंटू एक्स प्लस 10, एक्स प्लस 10च्या 5 टाइम्स म्हणजे 5 इंटू एक्स प्लस 10. आणि हे कशाचे इक्वल असणार आहे, ते इक्वेशन इक्वल असणार आहे सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टचा स्क्वेअर किती आहे, टेस्टचा स्कोअर किती आहे, एक्स, त्याचा जर स्क्वेअर केला तर तो इक्वल असणार आहे 5 टाइम्स द सेकंड टेस्टच्या मार्क्सचे, बरोबर. म्हणजे हे इक्वेशन असणार आहे. हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच काय, आपण प्रॅक्टिकली पाहिलं आहे, एक जस्ट एक्झाम्पल म्हणून पाहिलं आहे, जर पहिल्या टेस्टला जर त्याला 20 मार्क्स असतील तर सेकंड टेस्टला त्याला 10 मार्क्स प्लस असणार आहे. आता हे एक्झाम्पल आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू वेगळ्या येणार आहेत, रिलेशन आपल्याला फाइंड आउट केल्यानंतर वेगळं येणार आहे, परंतु इक्वेशन डिफरन्स कसा आहे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. तर आपण फेअरमध्ये लिहूया. आता सोल्युशनमध्ये लेट सुयश स्कोर्ड एक्स मार्क्स इन फर्स्ट टेस्ट, एक्स आपण अजून केलेलं आहे, त्यामुळे सेकंड टेस्टमध्ये त्याचा स्कोअर असणार एक्स प्लस 10, कारण 10 मार्क्स मोर आहेत. आणि अजून एक कंडिशन दिलेली आहे की पहिल्या टेस्टचा स्क्वेअर, पहिल्या टेस्टच्या मार्क्सचा स्क्वेअर जो असणार आहे दॅट इज सेम ॲज 5 टाइम्स द स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट, म्हणजे 5 इंटू एक्स प्लस 10. हे इक्वेशन आपल्याला फॉर्म करता आलं की आपलं आन्सर येणार. इथपर्यंत आलं की आपलं 50% काम झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला डिफरंट मेथड आहेत. फक्त सुरुवातीला आपल्याला थोडं एक्सपांड करून घ्यावं लागणार, रिअरेंज करायला, कारण की आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. तर कसं करणार आहे, एक्स स्क्वेअर इक्वल टू 5x प्लस 50, ब्रॅकेट ओपन केलेला आहे, त्यानंतर सगळ्या टर्म आपण लेफ्ट साईडला घेऊया. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इक्वल टू 0. हे आपल्याला रिक्वायर्ड स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये इक्वेशन आलेलं आहे. आता या ठिकाणी मायनस 50 आहे, त्याला आपल्याला मायनस 50चे फॅक्टर्स घ्यायचे, असे फॅक्टर्स घ्यायचे की त्यांची ॲडिशन -5 यायला पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह आहे -50 म्हणजे काय, -50 इंटू 1, आलं लक्षात, इंटू 1, हा 1 एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे. तर प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे, म्हणजे एक फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, एक फॅक्टर निगेटिव्ह आहे, आणि ॲडिशन किती आहे, -5 आहे, म्हणजे मोठा फॅक्टर हा निगेटिव्ह असणार आहे. आता याचे फॅक्टर्स किती असणार आहे, फॅक्टर्स कसे घेऊ शकतो आपण याचे, 10 इंटू 5, बरोबर आहे की नाही. तर मोठा काय असणार आहे, मायनस पाहिजे, म्हणजे मोठा 10 असणार आहे, छोटा 5 असणार आहे. दोघांचं जर ॲडिशन केली तर -5 येणार आहे आणि प्रॉडक्ट -50 येणार आहे. म्हणजे -5ला स्प्लिट करूया. देअरफॉर वी कॅन राईट एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इक्वल टू 0. 2 ग्रुप करा, पहिल्या 2 टर्मचा एक ग्रुप, नंतरच्या 2 टर्मचा एक ग्रुप, आणि कॉमन फॅक्टर बाहेर घ्या. पहिल्या ग्रुपमधलं कॉमन येणार आहे एक्स, ब्रॅकेटमध्ये राहणार आहे एक्स मायनस 10, आणि सेकंडच्या ग्रुपमध्ये +5 ब्रॅकेटमध्ये राहणार आहे एक्स मायनस 10 इक्वल टू 0. पुन्हा एकदा 2 टर्मच्या मधून जे कॉमन फॅक्टर्स येतील ते आपण कॉमन घेऊया. एक्स मायनस 10 हा ब्रॅकेट कॉमन आहे, एक्स मायनस 10 कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये राहणार ह्या टर्मपासून एक्स राहणार आणि ह्या टर्मपासून 5 राहणार इक्वल टू 0. 2 ब्रॅकेटचा स्कोर किती आहे, 2 ब्रॅकेटचं प्रॉडक्ट 0 आहे. देअरफॉर एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू 10 और एक्स इज इक्वल टू -5. परंतु आपण स्कोर फाइंड आउट केलेला आहे. स्कोर फाइंड आउट करताना तो निगेटिव्ह असणार आहे का, नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू 10. देअरफॉर
सुयश स्कोर्ड एक्स मार्क्स इन फर्स्ट टेस्ट, देअरफॉर आपण x इज इक्वल टू 10 हे आपलं आन्सर असणार आहे. मग या ठिकाणी आपण आन्सर लिहूया. म्हणजे x कॅनॉट बी निगेटिव्ह म्हणून आपण x इज इक्वल टू 10 घेतलेलं आहे. मग सुयश आन्सर आपला आहे सुयश स्कोर 10 मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट. आता सेकंड टेस्टमध्ये त्याचे मार्क्स किती असणार आहे? सेकंड टेस्टमध्ये 10 मार्क्स मोर दॅन फर्स्ट टेस्ट, म्हणजे सेकंड टेस्टमध्ये मार्क्स असणार आहे 20. आपली कंडिशन सॅटिस्फाय होती का? याचा स्क्वेअर 10चा स्क्वेअर फर्स्ट टेस्टचे मार्क्सचा स्क्वेअर दॅट मस्ट बी इक्वल टू 5 टाइम्स सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचे मार्क्स किती आहे? 20, म्हणजे इक्वल टू 100. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही आपलं टॅली होतात. आन्सर आपण टॅली केलेलं आहे. तर ह्या वर्ड प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं काय आपल्याला की क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया आणि रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये जे आहेत ते आपण नंतरचे क्वेश्चन्स नंतरच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक यू.